संदीप पाठकनं झी 24 तासच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांना बाप्पाची मनोभावे पूजा अर्चा सुद्धा केलेली आहे. राज्याला सुख, शांती आणि समृद्धी लाभू देत, सर्वांचे कल्याण होऊ देत, असं साकडं त्यांनी बाप्पाला घातलंय. नमस्कार, मी ईशा जगताप. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. घरोघरी बाप्पाच्या आगमनामुळे वातावरण अतिशय प्रसन्न झालंय आणि आपल्या झी 24 तासच्या ऑफिसमध्ये देखील दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा बाप्पा विराजमान झालेला आहे आणि आज बाप्पाच्या दर्शनासाठी त्याचा एक लाडका भाविक आलेला आहे. संदीप पाठक आपल्या बरोबर आहेत. संदीप, आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. यंदा कसा आहे तुमचा गणपती बाप्पा मोरया? गणपती बाप्पा सोबतचं जे नातं आहे ते बालपणापासून जोडलेलं आहे आणि मी आज कलाकार म्हणून महाराष्ट्राच्या समोर आहे. महाराष्ट्रामध्ये मला कलाकार म्हणून ओळखतात. तर त्याची सुरुवात, त्याची बाराखडी जी गिरवलेली आहे ती गणेशोत्सवामध्ये गिरवलेली आहे. झी 24 तासची यंदाची वारी संदीप पाठकांमुळे खरं तर आनंदवारी झाली होती आणि त्यांनी सर्व वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला होता. कसा होता अनुभव संदीप? अगदी अनुभव आनंददायी होता, कारण कार्यक्रमाचं नावच आनंदवारी होतं. आज मी जिथे जिथे जातोय नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्तानं, शूटिंगच्या निमित्तानं, आपल्या झी 24 तासचा आनंदवारीचा प्रेक्षक वर्ग इतका मोठा आहे. सगळीकडे मला भेटून आवर्जून म्हणतात की आनंदवारी आम्ही बघायचो बरं का. तर मला खूप मनापासून आनंद होतो जेव्हा मला असं प्रेक्षक भेटतात. तर बाप्पाच्या चरणी अशी प्रार्थना की पुढच्या वर्षी सुद्धा ही आनंदवारी आमची अशी जोरदार होऊ दे रे देवा. नक्की होणार, नक्की होणार. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.